पुण्यामधील सिंचन नगर येथील कृषी विद्यापीठाच्या मैदानामध्ये रविवारी महाआरोग्य शिबिर पार पडलं। माजी नगरसेवक सनी निमण यांच्या वतीने या महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये जवळपास 971 आजारांवर उपचारांपासून शस्त्रक्रियांपर्यंतच्या सर्व सेवा नागरिकांना मोफत दिल्या जात आहेत। यामध्ये पुणे शहरासह राज्यातील विविध आजारांचे तज्ञ डॉक्टरांनी देखील हजेरी लावलेली होती। तसेच या महाआरोग्य शिबिर कार्यक्रमासाठी ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने, सिने अभिनेते प्रवीण तरडे, आमदार डॉक्टर सत्यजित तांबे यांनी देखील उपस्थिती लावली होती। पुण्यामधील सिंचन नगर येथील कृषी विद्यापीठाच्या मैदानामध्ये रविवारी महाआरोग्य शिबिर पार पडलं। माजी नगरसेवक सनी निमण यांच्या वतीने या महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये जवळपास 971 आजारांवर उपचारांपासून शस्त्रक्रियेपर्यंतच्या सर्व सेवा नागरिकांना मोफत दिल्या जात आहेत। यामध्ये पुणे शहरासह राज्यामधील विविध आजारांचे तज्ञ डॉक्टर हे देखील त्यावेळी उपस्थित होते। तसेच या महाआरोग्य शिबिर कार्यक्रमासाठी ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने उपस्थित होते। सिने अभिनेते प्रवीण तरडे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। शिवाय आमदार डॉक्टर सत्यजित तांबे यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती। 22 जुलैपासून सुरू झालेल्या आरोग्य शिबिराचा आज तिसरा व मुख्य टप्पा इथे आज होत आहे। 22 तारखेपासून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आमच्या डॉक्टर्सनी आणि स्वयंसेवकांनी हाईट, वेट आणि बीपी हे प्रत्येक रुग्णांचं चेक केलं। आठवड्याभरामध्ये आपण 65,000 घरांपर्यंत पोहोचलो। त्यानंतर 27 तारखेपासून 27 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान आपण सेकंडरी स्क्रीनिंग शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ, पाचड, सोमेश्वरवाडी, सितारवाडी ह्या एरियामध्ये मिळून टोटल 36 ठिकाणी आपण सेकंडरी स्क्रीनिंगची सोय केलेली होती। ज्यामध्ये रक्त तपासणी असेल, लघवी तपासणी असेल, MRI, CT स्कॅन, एक्सरे ह्या सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेल्या होत्या। त्यामुळे आज ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा नागरिक इथे येत आहे तेव्हा तो डॉक्टरांकडे येताना पूर्ण त्याची फाईल घेऊन येतो। इथे आल्यानंतर त्या डॉक्टरांकडून त्याला योग्य तो मार्गदर्शन, योग्य ते औषधोपचार आणि गरज पडली तर शस्त्रक्रिया अशा पद्धतीचा आज हा तिसरा टप्पा आहे। आणि चौथा टप्पा जो आपला असणार आहे तो उद्या 5 ऑगस्ट पासून 5 ऑक्टोबर पर्यंत ह्या शिबिरामध्ये नोंदणी झालेले जे कोणते रुग्ण असतील ह्या रुग्णांवरती जर शस्त्रक्रिया करायची म्हणजे पुढील 2 महिन्यामध्ये ती शस्त्रक्रिया मोफत सोमेश्वर फाउंडेशन, महाराष्ट्र शासन व निरामय फाउंडेशनच्या वतीनेही केली जाणार आहे।